नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर उद्या आहे आपली अंगारक संकष्टी चतुर्थी। तर त्यासाठीच सगळी तयारी चालू आहे माझी ही, कारण की उद्या छान अशी पूजा वगैरे करायची आपल्याला आणि काहीतरी पूजेमध्ये वेगळं असं केलं ना तर खरंच खूप छान वाटतं। तर तुम्हाला माहिती आहे, मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेली ही दिवे जे सिरामिकचे आहेत, आपण जे वॅक्सचे दिवे वगैरे ठेवतो ना त्यासाठी वापरतात ते। पण बोललं मी काहीतरी वेगळं करणार होते याचं, तर याला पहिला गुलाबी कलर लावला, पण तो माझ्याकडे नव्हता म्हणून मी तयार केला। तो एकदम डार्क कलर झाला, तो कमळाचं फूल एकदम काळं काळं दिसायला लागलं। त्यामुळे मी दुसरे होते ना कमळाची फुलं, त्यांना बघा पिवळा कलर लावला आहे आणि याला तर असं टाकून देता येणार नाही, त्यामुळे मी थोडा स्किन कलर लावला आहे आणि त्याला परत मी येलो कलर त्याच्यावर लावेल, म्हणजे ते छान वाटेल असं। तर हे दोन बघा किती छान वाटत आहेत आणि मला खरंच खूप मस्त वाटले हे दोन्ही कमळं, खूप छान दिसत आहेत। आणि मी हे कशासाठी वापरणार ते तुम्हाला मी नक्की दाखवेल। आणि याला आहे ना मी कलर लावला आहे, पण मला थोडं काहीतरी कमी वाटते, तर बोललं काहीतरी आपण आयडिया करू, याच्यावर डिझाईन वगैरे काढूया। पण काय करणार, तर नंतर मी ना थोडा रेड कलर घेतला आणि तो ना साईडने लावला बघा, त्यांच्यावरती जे पाकळ्या असतात त्याच्यावर। आणि खरं सांगते इतकं सुंदर झाली ना ती डिझाईन, खरंच खूप छान वाटत होतं। असं वाटत होतं की जसं काय मी विकतच घेतलेली ही कमळाची फुलं। आणि बोलतात ना, खरं चांगल्या मनाने केलं ना कोणतं पण काम, ते वाईट कधीच होत नाही। आणि जरी चुकलं तरी पण आपल्याला त्याच्यातून पण मार्ग भेटतो, फक्त प्रयत्न करायचे, आपण सोडायचे नसतात। तर कसं वाटतं हे कमळाचं फूल मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सगळ्या। तर आज सकाळी मस्त अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे सगळ्यात आधी उंबरठा पूजन वगैरे करून घेतले मी, कारण की आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन वगैरे करतो ना, मग ते सुकत नाही, त्यामुळे मी आधी हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं आहे। आणि सगळी देवाकडची जी जुनी फुलं होती कालची ती सगळी काढून घेतलीत। आणि खरं देवाच्या पायाजवळची जी फुलं असतात ना, त्याचा सुगंध घ्या तुम्ही, इतकं छान वाटतं ना मनाला, एकदम पॉझिटिव्ह होऊन जातं मन। आणि एकदा देवपूजा करायला घेतली ना आपण, तर आपल्याला इकडचा तिकडचा विचार कोणताच येत नाही मनामध्ये। आणि छान असं आता मी सगळं क्लीन करणार इथे देवघर, कारण की रोज आपण देवाची पूजा करतो, पण इकडे वरती वगैरे देवघर साफ करता नाही येत। सगळे देव काढले ना तर कसं व्यवस्थित साफ करता येतं देवघर। आणि देवघर साफ करून झाल्यावर बोललं जरा करंडा पण साफ करून घेऊया, कारण की 10-15 दिवस झाले ना तर करंडा एकदम खराब दिसतो, कारण की आपण नेहमी त्याच्यातून हळदी कुंकू लावतो, तर ते एकदम खराब होऊन जातं। तर मी हे नेहमी चेंज करत असते हळदी कुंकू। तर हे कुंकू आहे ना हळदीपासून बनवलेलं आहे आणि ही पण प्युअर हळद आहे। जर तुम्हाला कुंकू ओळखायचं असेल ना, तर कुंकू घ्यायचं आणि त्याच्यात थोडं पाणी घ्यायचं, आणि जर आपल्या बोटाला कलर आला ना त्याचा, तर समजायचं हे डुप्लिकेट कुंकू आहे। आणि जर तुम्ही हळदीचं कुंकू बघा तयार केलेलं असतं ना, त्याचा अजिबात कलर राहत नाही बोटाला। तर हे बघा दिवे ते मी घेतलेले, त्याच्यापासून आहे ना हे आसन तयार केले देवी आईला। आपण माहिती आहे वाटीमध्ये तांदूळ ठेवून अन्नपूर्णा माता वगैरे ठेवतो, पण बोला थोडं काहीतरी वेगळं करूया आपण ह्यावेळेस। तर तुम्हाला कशी वाटली ही आयडिया मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आज गणपती बाप्पांना मस्त अशी आंब्याची आरास केली आहे मी, सगळीकडनं आंबे ठेवलेत आणि गणपती बाप्पांना त्याच्यात बसवले, त्यामुळे खरंच खूप छान वाटत आहेत गणपती बाप्पा। आणि असं वाटत होतं ना की गणपती बाप्पांना बघतच बसावं, मनच भरत नव्हतं। आणि मी खिचडी केली आहे आज उपवास असल्यामुळे, तरी पण माझ्या आईने बघा वाटीत मला पाठवून दिली आहे थोडीशी, तर ती माझ्याच फ्लोअरवर राहते। तर मी तिला बोललं अगं मी बनवली आहे, पण आईचं प्रेम ते काय ऐकणार नाही, तिने काही बनवू दे त्यातला घासभर तरी ती मला पाठवतच असते। आणि आईची जागा खरंच कोणच नाही घेऊ शकत या जगात। आपल्यावर जे खरंच निस्वार्थी प्रेम करतं ना, ती फक्त आईच असते। त्यामुळे खरंच आईला कधीच दुखू नका। आपण जर आईला दुखवलं ना, तर तुम्ही हे पूजापाठ किती करा तरी त्याचा काही उपयोग नाही होऊ शकत। बोलतात ना देव आपल्याला भेटायला येऊ नाही शकत, म्हणून त्यांनी आईवडील पाठवले असतात देवाच्या रूपाने। त्यामुळे खरंच आईवडिलांची कदर करा। आणि आज मी बनवणार आहे ते म्हणजे आंब्याचे मोदक, कारण की घरी काल आंबे आलेले, तर बोललं चला त्याच्या रसापासून मोदक बनवूया। तर मस्त असं पाणी घेतलं इथे अर्धी वाटी, आणि अर्धी वाटी आंब्याचा गर घेतला आहे, आणि त्याच्यामध्ये ना तांदळाचे पीठ आणि थोडं तूप टाकून मस्त असं उकड काढून घेतली त्याची। आणि इकडे आपण जे मोदकाला सारण करतो ना ते केलं आहे, फक्त त्याच्यामध्ये थोडा आंब्याचा रस टाकला आहे। तर ही एक वाटी होती आंब्याच्या रसाची, थोडा मी उकडीसाठी वापरला आणि थोडा अर्धा इथे वापरला आहे। तर मस्त असं सारण बघा हे पूर्ण घट्ट होऊन द्यायचं आहे, आणि घट्ट झाल्यावर मोदक करायला घ्यायचे। तर मला भीती वाटत होती, कारण की याच्यात आंब्याचा रस घातला होता ह्या पिठामध्ये पण उकडीच्या,
तर फाटेल की काय, पण थोडंसं ना हेच होत होतं प्रॉब्लेम. तरी पण मी थोडं तूप टाकून मस्त मळून घेतलं. जेवढं तुम्ही पीठ छान मळून घ्याल ना तेवढे छान मोदक होतात. आणि मी पीठ लावून बघा सुक्कं पीठ पण लावत होती, कारण की ते खूप चिकट झालेलं पीठ. आणि तुम्ही तूप किंवा तेल पण लावू शकता बोटांना, पण मला ते जमत नाही तेलकट, म्हणून मी पीठ घेते सुक्कं. आणि सारण पण बघा किती छान झाले सुक्कं, एकदम एकदम पण फडफडीत नाही झाले, पण मस्त असं रसाळं झालं. आणि सारण असंच तयार झालं पाहिजे. आणि मोदक करताना एक लक्ष ठेवायचं, जेव्हा आपण त्या उकडीची पोळी बनवतो, म्हणजे सारण भरण्यासाठी पाळी तयार करतो ना, त्याला ती ना खाली एकदम थोडी जाड ठेवायची आणि वरती वरती असे किनार असते ना ती पातळ ठेवायची. म्हणजे तुम्ही जर मोदक उकडले ना तर ते खाली बघा फाटतात कधी कधी. ते कशामुळे फाटतात, कारण की ती वाफ असते घ्यायची, ती सगळी खालनं मोदकांना लागते आणि मग त्यांना फाटतात ते मोदक. त्यामुळे ना खालची बाजू असते ना ती थोडी जाडत धरायची आणि वरती आपण कळ्या करणार आहे ना ती बाजू जरा पातळ धरायची, म्हणजे मोदक फाटत नाही. आणि खूप छान मोदक झाले बघा, माझा कळीचा मोदक किती मस्त आहे. आणि मला ॲक्च्युली पहिले यायचे नाही मोदक करायला, पण नेहमी करून करून ना आता सराव झाला आहे मोदकाचा, तर मी किती पण मोदक सहज करू शकते. आणि बघा किती छान असा मोदक तयार झाला आहे माझा, मस्तच झाला आहे ना. तर आता हे सगळे मोदक आहे ना एक एक करून आपण थंड पाण्यामध्ये बुडून घ्यायचे आहेत, कारण की मोदक करून आपण ठेवतो मग ते कडक होतात आणि मग आपण उकडायला ठेवले ना तर ते फुटतात. तर त्याच्या आधी ना नेहमी ओले करायचे ते, म्हणजे जरा नरम राहतात मोदक. आणि ते झाल्यानंतर त्याच्यावर केसर लावायचे. काय काय लोक ना दुधामध्ये पण भिजवतात, पण मी नाही शक्यतो दुधात भिजवत, मी पाण्यातच भिजवते. आणि खरंच पाण्यात भिजवून बघा, तुमचे मोदक फाटणार पण नाही आहे, एकदम छान होतील. आणि त्याच्यावर केसर लावल्यामुळे ना खरंच खूप छान कलर येतो मोदकाला, अजून पिवळा कलर येतो. आणि त्याच्यामध्ये आज मला ना हळदीची पानं भेटली नाही, त्यामुळे मी भांड्यामध्ये केळीचंच पान ठेवलं आहे आणि त्याला थोडं तूप लावून घेतले. आणि मोदक कधी पण लक्षात ठेवा, एकदम जवळ ठेवायचे नाही आहेत, लांब लांब करूनच ठेवायचे आहेत, नाहीतर ते शिजले ना तर थोडे जवळ येतात आणि मग ते चिकटतात एकमेकांना. म्हणून थोडं ना गॅप ठेवायचं त्यांच्यामध्ये. आणि मला 11 मोदकच करायचे होते, त्या हिशोबाने मी सगळं साहित्य घेतलं होतं, कारण की आम्ही दोघंच असतो म्हणून मी जास्त मोदक केले नाही. आणि आंब्याचे मोदक हे पहिल्यांदाच करत होते, त्यामुळे भीती होती मला. आणि इथे बघा मस्त असं पाणी उकळलं आहे खळखळून, गॅस थोडा बारीक केला कारण की वाफ हातावर येते पटकन. आणि हे मोदकाचं भांडं ठेवलं आहे त्याच्यावर. आणि हे मोदकाचं भांडं खरंच खूप उपयोगी आहे, तुम्ही पण घ्या. डीमार्टला मी तुम्हाला दाखवलेलं तेव्हा मी घेतलेलं 600 रुपयामध्ये हे भांडं. आता माहीत नाही याची प्राईस काय, पण नक्की घ्या तुम्ही, खूप छान आहे. आणि खूप छान मोदक उकडले पण जातात त्याच्यामध्ये. आणि बघा किती सुंदर मोदक उकडले गेलेत आणि केसर लावल्यामुळे पण खूप छान कलर आणि सुगंध आला आहे. तर तुम्हा सर्वांना आजचा व्हिडिओ कसा वाटला, जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय.